बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिवचातुर्य दिनानिमित्तानं आग्रा ते राजगड यात्रा मोठ्या उत्साहात। नानासाहेब कोळेकर। शिवचातुर्य दिनानिमित्तानं आग्रा ते राजगड यात्रा नानासाहेब कोळेकर यांनी गेल्या 7 वर्षापासून सुरू केली आहे। तसेच धुळे जिल्ह्यात यात्रेचं जोरदार स्वागत धुळे तालुक्याचे आमदार राघवेंद्र भदाणे यांनी केले। सदर यात्रेतून औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका केली होती। तो इतिहास येणाऱ्या तरुण पिढीला माहिती व्हावा व डायबिटीस मुक्त महाराष्ट्र देश घडवावा या संकल्पनेतून नानासाहेबांनी गेल्या 7 वर्षापासून यात्रा ही सुरू केली आहे। या यात्रेत 200 मावळे तसेच 50 मोटरसायकलस्वार सहभागी झाले होते। धुळे तालुक्यातील नगाव एज्युकेशन सोसायटी विद्यार्थ्यांनी ढालकाठीचं अप्रतिम असं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। यावेळी आमदार राघवेंद्र भदाणे यांनी स्वागत केले। मुख्य संपादक जतीन बोरसे। कशा भावना होत्या आणि काय संदेश देणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये महत्त्वाची कुठली घटना होती तर ती आग्र्यामधनं त्यांनी जे चातुर्य वापरून रक्ताचा एक थेंब न गाळता डायरेक्ट राजगडापर्यंत त्यांनी जी यात्रा केली होती त्या यात्रेला मूर्त स्वरूप आणण्यासाठी आज त्या यात्रेची जनजागृती म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा हा दिवस म्हणून घोषित केलेला आहे। शिवचातुर्य दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे की ज्या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरनं राजगडपर्यंत प्रवास केला आणि त्या ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झालेली त्या मशाल यात्रेचं आज धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज आम्हाला स्वागत करण्याचा सन्मान आणि योग आला। ही मशाल यात्रा गेले 6 वर्ष निर्विवाद चालू आहे आणि त्या 6 वर्षामध्ये ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पायदळ प्रमुख आदरणीय नरवीर पिलाजीराव गोळे साहेब यांचे 13वे वंशज आदरणीय मारुतीजी आबा गोळे यांच्या संकल्पनेतनं ही पायदळ यात्रा इथं सुरू झालेली आहे आणि या मशाल तिथून आग्र्यावरनं ती हिंदुत्वाची आणि महाराजांच्या विचारांची मशाल ही आग्र्यावरनं ते घेऊन निघतात आणि 10 दिवसामध्ये 17 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या 10 दिवसामध्ये ही मशाल ही राजगडापर्यंत घेऊन जातात। हे मारुती आबा आज आपल्या सोबत आहेत। ते यात्रा करत असताना अतिशय समाजाभिमुख आणि लोकाभिमुख लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आला पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। जवळपास 1.5 लाख बिया या झाडांच्या रोपण करत ते तिथपर्यंत जाणार आहेत। जवळपास 2000 मावळे हे या यात्रेमध्ये तिथं समावेश होणार आहे आणि सगळं डायबिटीस मुक्त व बीपी मुक्त भारत हा झाला पाहिजे या चांगल्या संकल्पनेतून त्यांनी ही यात्रा सुरू केलेली आहे। म्हणून माझी धुळे जिल्हावासियांना धुळे तालुक्याच्या वतीने मी त्यांचं स्वागत केलं व सर्वांना माझी विनंती राहील की रस्त्याने जात असताना सर्वांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार केला पाहिजे। अशा प्रकारचा महाराष्ट्राचा हा यशवंत कीर्तिवंत इतिहास हा या महाराष्ट्रातल्या एक मुलापर्यंत मुलीपर्यंत आला पाहिजे। ज्या प्रकारे त्यांनी इथं प्रात्यक्षिक केले, ज्या प्रकारे काठी लाठी प्रशिक्षण तलवार प्रशिक्षण त्यांनी इथं दाखवलं तर प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या मनामध्ये ही भावना तिथं आली की आपण सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षित झालं पाहिजे। शेवटी खानदेशवासियांच्या मध्ये एक भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय हा जिल्हा कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग तिकडे सर्व भागाला लागला, आमच्या धुळ्याला लागला नाही। पण धुळ्याकडनं जाताना ही यात्रा आली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याचा धुळे जिल्हावासियांना योग आलेला आहे आणि म्हणून हा योगाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि चांगल्या प्रकारे जल्लोषात स्वागत करा अशा प्रकारची विनंती करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल